कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाईट मिक्सर न वापरता नॅचरल पद्धतीने आंब्याचा रस। हा रस कुणीही बनवू शकेल अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग पाहूया। आंब्याचा रस बनवण्यासाठी मी 3 आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि आंब्यांची साल काढून घ्यायची आहे। आंबे छान पिकलेले आहेत, त्यामुळे साल अगदी सहज निघत आहे। सुरी वापरण्याची देखील गरज पडली नाही। अशाच प्रकारे सर्व आंब्यांची मी साल काढून घेणार आहे। तीनही आंब्यांची साल काढून झालेली आहे। आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे। भांड्यामध्ये पुरण वाटायची चाळण ठेवायची आहे। अशा प्रकारे आता साल काढलेला आंबा घ्यायचा आहे आणि पुरणाच्या चाळणीवरती आंब्याला घासायचं आहे। अशा प्रकारे एका मिनिटाच्या आतच संपूर्ण आंब्याचा रस हा निघालेला आहे। तुम्ही बघू शकता भांड्यामध्ये रस जमा झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व आंब्यांचा रस मी करून घेणार आहे। चाळणीला लागलेला आंब्याचा रस देखील आंब्याच्या कोईने काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ह्या रसामध्ये एकही गुठळी राहिली नाही। छान दाटसर रस आपला तयार झालेला आहे। जेव्हा आपण मिक्सरला रस बनवतो तेव्हा रसाची टेस्ट थोडी चेंज होते। अशा प्रकारे रस बनवला की आंब्याच्या रसाची टेस्ट अजिबात चेंज होत नाही, अगदी नॅचरल पद्धतीची टेस्ट येते। तर यामध्ये थोडीशी साखर घालूया। तुम्ही पिठी साखरेचा वापर देखील करू शकता। व्यवस्थित मिक्स करायची आहे। साखर आपली विरघळलेली आहे। तयार आहे आपला नॅचरल पद्धतीने बनवलेला आंब्याचा रस। हा रस बघून कुणीही म्हणणार नाही की तुम्ही लाईट न वापरता किंवा मिक्सरच्या भांड्याचा वापर न करता रस बनवलेला आहे। अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने बनून तयार होतो। रसाची रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।